कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर. उद्यापासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार. डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून मारहाण झाली, सीसीटीव्ही फुटेज चेक करा. महादेव गीतेचा दावा. महादेव गीते पवारांच्या राष्ट्रवादीतील बबन गीतेचा निकटवर्तीय. महादेव गीतेची बीड जिल्हा कारागृहातून छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात रवानगी. इतर 4 आरोपींना देखील हर्सुल कारागृहात आणलं. माझ्या नवऱ्याला मारहाण झाली असता रुग्णालयात दाखल न करता दुसऱ्या कारागृहात नेलं. मारहाणीमध्ये अक्षय आठवलेचं देखील नाव होतं. मग त्याची दुसऱ्या कारागृहात रवानगी का नाही? नक्कीच यामागे काहीतरी प्लॅनिंग आहे. महादेव गीतेची पत्नी मीरा गीतेचा आरोप. बीड कारागृहात कराड आणि गीते टोळीत मोठा राडा. वाल्मिक कराड सुदर्शन घुलेला मारहाण. खोट्या केसमध्ये अडकवल्याच्या रागातून महादेव गीते आणि अक्षय आठवलेकडून मारहाण झाल्याची माहिती. वाल्मिक कराड आणि घुलेला झालेल्या मारहाणीचे वृत्त तुरुंग प्रशासनानं फेटाळलं. फोन लावण्यावरून 2 कैद्यांमध्ये वाद. मात्र घुले आणि कराडचा संबंध नाही, तुरुंग प्रशासनाकडून स्पष्ट. दुसऱ्या समन्स नंतरही कुणाल कामराची मुंबई पोलिसांसमोर चौकशीला गैरहजेरी. पोलिसांकडून कामराचे आईवडील राहत असलेल्या घरी चौकशी. कुणालशी संपर्क झाला का? कधीपर्यंत मुंबईत येणार? खार पोलिसांकडून याबाबत चौकशी. गेल्या 10 वर्षांपासून मी जिथे राहत नाही तिथे पोलीस गेले. कुणाल कामरानं मुंबई पोलिसांना पुन्हा डिवचलं. स्वतःचा फोटोही कामराकडून ट्विट. माहीम विधानसभा लढताना संदीप देशपांडे माझ्याकडे भीक मागायला आले होते. झोलरगिरीमुळे देशपांडेंना मार पडला होता. शेलारांवरील टीकेनंतर भाजपच्या जितेंद्र राऊतांचा पलटवार. समृद्धी महामार्गावरील प्रवास महागला. महामार्गावरच्या टोल दरामध्ये उद्यापासून 19% वाढ होणार. नागपूर ते इगतपुरीपर्यंत कार आणि हलक्या वाहनांना 1290 रुपयांचा टोल लागणार. म्हाडा वर्षभरामध्ये 19,497 घरं बांधणार. मुंबई महामंडळाअंतर्गत 5,199 सदनिकांची उभारणी करणार. अर्थसंकल्पात 15,951 कोटींच्या बजेटला मंजुरी. वाशिम, जळगाव, अकोल्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. गहू पिकासह कांदा पिकाला देखील फटका बसण्याची शक्यता. राज्यामध्ये पुढील 5 दिवस वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.